आणि छत्रपती संभाजी महाराजांविषयी विकिपीडियावरती आक्षेपार्ह मजकुरावरनं शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली। अभिनेता कमाल आर खाननं देखील हा मजकूर आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती शेअर करत तो खरा असल्याचं म्हटलं आणि त्यामुळे वादात भर पडली। विकिपीडियावरील मजकुराची गंभीर दखल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली आहे। अशा पद्धतीने महापुरुषांची बदनामी खपवून घेतली जाणार नाही असा सज्जड दम त्यांनी दिला। अपमानित करणाऱ्यांना त्यांची जागा आम्ही दाखवू आणि अशा प्रकारे जर कोणी वागत असेल तर सरकारही माफ करणार नाही, शिवप्रेमी माफ करणार। मग अशा प्रकारे महाराजांची विडंबना होईल, त्यांचं चारित्र्याचं हनन होईल, अशा प्रकारचं लिहिणाऱ्यांना सुद्धा कारवाई करण्याची आवश्यकता आहे। राहिला विषय त्याचा तर विकिपीडियाने जे काही लिहिलंय सरकारचे हात बांधले आहेत का? त्वरित त्या प्रसारणावर बंदी आणून ती पोस्ट डिलीट करून त्याला फटके का मारत नाही, हा आमचा प्रश्न आहे। विकिपीडिया म्हणजे इतिहास नाही आहे। विकिपीडिया म्हणजे ज्याला जे वाटते ते टाकतोय त्याच्यात, परंतु चुकीची माहिती टाकणे ज्याने समाजाला दुखवला जाईल असे टाकणे हे निश्चित त्याचा निषेधच केला पाहिजे आणि महाराष्ट्र शासनाने त्याच्याबद्दल ॲक्शन घेतली ही म्हणजे योग्यच आहे, पण ती ॲक्शन कमी झाली असं आम्हाला वाटतं। आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावरती आधारित छावा सिनेमाला राज्यभरात देशभरात मोठा प्रतिसाद मिळतोय। हा सिनेमा टॅक्स फ्री करावा अशी मागणी होतीये। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सुद्धा छावा सिनेमा टॅक्स फ्री करावा अशी मागणी सरकारकडे केली आहे। तर राज्यानं 2017 सालीच करमणुकीचा कर हटवला असल्याचं उत्तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिलंय। छावा सिनेमा टॅक्स फ्री करा अशी मागणी झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी हे उत्तर दिलंय। आज छावा चित्रपट जो आहे या छावा चित्रपटाला सरकारने टॅक्स फ्री करावं ही देखील आमची आज शिवजयंतीच्या निमित्तानं एक नम्र स्वरूपाची शासनाला विनंती। मोठ्या प्रमाणात ही मागणी होतीये की हा सिनेमा टॅक्स फ्री करा, पण मी आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या जनतेला सांगू इच्छितो की इतर राज्य ज्यावेळेस टॅक्स फ्री करतात त्यावेळेस जो करमणूक कर आहे तो एंटरटेनमेंट टॅक्स त्या ठिकाणी माफ करत असतात। महाराष्ट्राने 2017 सालीच निर्णय घेतला आणि महाराष्ट्रामध्ये करमणूक कर हा आपण नेहमी करता रद्द केलेला आहे, त्यामुळे आपल्याकडे करमणूक कर नाही। शिवजयंतीच्या निमित्तानं अभिनेता विकी कौशलनं रायगडावरती हजेरी लावली। छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यासाठी वंदन करण्यासाठी विकी कौशल रायगडावरती पोहोचलेला। शिवजयंतीच्या निमित्तानं हजारो शिवप्रेमींची रायगडावरती गर्दी पाहायला मिळाली। बहुत अच्छा लग रहा है, मतलब वो ऑलमोस्ट एक बोलते हैं ना डिवाइन फीलिंग, वो फील हो रही है। और सच में इनके आशीर्वाद से अभी इनकी ब्लेसिंग लेके घर जाऊंगा तो आज मतलब बहुत एकदम संतुष्ट फील कर रहा हूँ। शेर नहीं रहा लेकिन छावा अभी भी जंगल में घूम रहा है। हम शोर नहीं करते, सीधा शिकार करते। आणि या बातमीसोबतच बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय। पाहत रहा न्यूज 18 लोकमत।